शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी। 6 जिल्ह्याचा 2023 खरीप पीक विमा 8 दिवसात होणार खात्यात जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात गतवर्षीचा खरीप हंगाम 2023 मधील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा तसेच चंद्रपूर व जळगाव जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटीची प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने 1927 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। कांद्याच्या दराबद्दल बातमी। बाजार समिती पुणे येथे कांद्याची आवक 9136 क्विंटल झाली असून कांद्याला कमीत कमी 2000 रुपये दर मिळतोय, तर जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 4600 रुपये दर मिळतोय, तर सरासरी 3300 रुपये एवढा दर मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। पीएम सन्मान निधीचे वितरण होणार आज। आता जर पाहायला गेलं तर पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनाचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18वा व 5वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे आज वाशिम येथून वितरित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। 65 लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा। कापूस सोयाबीन उत्पादकांना दिलासा। गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन पिकाचे भाव घसरल्याने नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। त्यानुसार 65 लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे। केंद्राकडून महाराष्ट्राला 1492 कोटीची मदत। आता जर पाहायला गेलं तर बाधित झालेल्या राज्याच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मदत मिळाली आहे। त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळाला आहे। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग। राज्याच्या काही भागातून परतण्यास पोषक हवामान। आता जर पाहायला गेलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्याने परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे। वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग येण्याची चिन्हे असून 2-3 दिवसात महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतण्यास पोषक हवामान असल्याची हवामान विभागाने म्हटले आहे। पूर्ण वीज बिल माफी। पुढील 5 वर्ष मोफत वीज। राज्यात 8.5 सोलार पंप। आता जर पाहायला गेलं तर पूर्ण वीज बिल माफ केले असून आता शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष कोणतेही वीज बिल भरण्याची गरज नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे। कापूस सोयाबीनच्या अनुदानापासून शेतकरी वंचित। अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस सोयाबीनला शासनाने घोषित केलेल्या अनुदानापासून हजारो शेतकरी वंचित आहेत। त्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते सुभाष पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे। अटी शर्ती केवळ शेतकऱ्यांसाठीच लागू का? नुकसानीच्या तक्रारीसाठी 72 तासाची अट। जिल्हाधिकारी कर्मचारी फिरकेनार। शेती पिकांना संरक्षण देण्यासाठी विम्याचे कवच देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून केवळ 1 रुपयात पीक विम्याची सुविधा उपलब्ध केली आहे। मात्र लाभासाठी अटी व शर्ती लादल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत। नुकसानीच्या तक्रारीसाठी 72 तासाची अट आहे। मात्र नुकसानीची तक्रार करूनही
15 दिवसापर्यंत पाहणी करण्यासाठी कंपनीचे अधिकारी कर्मचारी फिरकत नसल्याने अटी शर्ती केवळ शेतकऱ्यांनाच का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. वांग्याच्या दराबद्दल अपडेट. बाजार समिती पुणे येथे वांग्याची 403 क्विंटल आवक झाली असून वांग्याला कमीत कमी प्रति क्विंटलला 1200 रुपये दर मिळत आहे, तर जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे, तर सरासरी 2350 रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे.